नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रकाशाची दिशा आणि ऑब्जेक्टवर पडणारा प्रकाश. ज्या दिशेने प्रकाश येत असेल त्या दिशेने कशा पद्धतीने लाईट सोडायचा आणि त्याच्या विरुद्ध दिशेने कसा शेड द्यायचा आहे आपल्याला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण एक ऑब्जेक्ट काढून राहिलेलो आहोत. एखादी पॉटचं आपण ड्रॉइंग करून राहिलेलो आहोत. त्या पॉटवरती सूर्यप्रकाश कशा पद्धतीने पडेल, सूर्य कोणत्या दिशेने असल्यानंतर त्याचा प्रकाश या पॉटवरती कशा पद्धतीने पडेल ते आपल्याला दाखवायचं आहे. संपूर्ण पॉट आपण ड्रॉइंग केलेलं आहे. एका मडक्याचं ड्रॉइंग आपण सादर केलेलं आहे. आता सूर्यापासून निघणारे किरण या मडक्यावर या पॉटवर कसे पडतील हे आपण पाहणार आहोत. सूर्याची एक दिशा ठरलेली आहे, त्या दिशेकडून प्रकाशित झालेला आहे. ज्या दिशेने प्रकाशित आहे त्या दिशेने माठाची जी वरची बाजू आहे, आतला जो भाग आहे, सर्वात जास्त डार्कनेस ज्या दिशेने प्रकाश पडतो त्या दिशेने त्या माठामध्ये असते. म्हणून ती बाजू आपल्याला डार्क करायची आहे. या पद्धतीने आपण त्याला डार्क करत नेत आहोत. आतली संपूर्ण बाजू आपण प्रकाशाच्या दिशेची डार्क केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या कडेला हलका लाईट द्यायचा आहे. पूर्ण करकरीत लाईट त्या बाजूने सोडायचा आहे. या पद्धतीने आतला भाग आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्या खालोखालची बाजू प्रकाशाच्या दिशेची आपल्याला लाईट सोडायची आणि त्याच्या विरुद्ध दिशेची आपल्याला डार्क करायची. पेन्सिलचं प्रेशर आपल्याला जास्त प्रमाणात त्या बाजूने द्यायचं आहे. ज्या बाजूने आपल्याला डार्कनेस ठेवायचा आहे त्या बाजूने पेन्सिलचं प्रेशर जास्त द्यायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला ते लाईटच्या दिशेने न्यायचं आहे. प्रेशर कमी करत ते हळूवार त्याच्यात मार्च झालेला आपल्याला दिसेल. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ड्रॉइंग पेन्सिलची शेडिंग करून घ्यायचं आहे. प्रकाशाची दिशा लाईट ठेवायची आहे. एकदम हलकं शेडिंग द्यायचं आहे त्याच्यावर. विरुद्ध बाजूने डार्कनेस वाढवायचा आहे. प्रेशर जास्त ठेवायचं आहे. असंच आपल्याला ही ड्रॉइंग कम्प्लीट करत न्यायचं आहे. हळूहळू एकदम हळूहळू आपल्याला शेडिंग करत घ्यायचं आहे. प्रकाशाची दिशा थोडी लाईट ठेवली आहे.
डार्कनेस वाढवत नेत आहोत. या बाजूने आपल्याला प्रकाश याचा विरुद्ध दिशा आहे. हे डार्कनेस जास्त ठेवायचं आहे. त्यामुळे पेन्सिलचं प्रेशर थोडं जास्त ठेवायचं आहे. जास्त प्रमाणात दाब देऊन आपल्याला ही साईड करायची. याच पद्धतीने डार्कनेस वाढवत खालच्या दिशेने न्यायचं आहे आपल्याला. माठाची खालची दिशा जास्त डार्क असते म्हणून इकडे डार्कनेस आपल्याला जास्त ठेवायचं. प्रेशर वाढवत न्यायचं आहे. जेवढं प्रेशर तुम्ही जास्त द्याल तेवढं डार्कनेस जास्तीत जास्त दिसेल. या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पॉट फिलअप झालेलं आहे. थोडं डार्कनेस अजून वाढवू. या पद्धतीने जर आपण केलं तर त्याला एक रिअलिस्टिक लुक आपल्याला त्या पॉटमध्ये मिळू शकतो. त्याला राऊंडलिटी मिळू शकते आणि राऊंडलिटी आली तिथे रिअल पॉट आहे असं आपल्याला भासतं. त्यानंतर आपण काही शॅडोची इफेक्ट सुद्धा त्या पॉट खाली देऊया. शॅडो थोडी मर्ज करून घ्यायची. या पद्धतीने पॉटची शॅडो तिथे पडलेली आहे असा भास आपल्याला निर्माण करायचा आहे. या पद्धतीने आपलं संपूर्ण ड्रॉइंग इथे तयार झालेलं आहे.